पुढीलपैकी असत्य विधान कोणते असा प्रश्न आपल्याला विचारलेला विद्यार्थी मित्रांनो आणि खाली 4 विधानं दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे। मग पहिलं विधान काय आहे की दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या असते। आता दोन पडताळ बघूया। दोन समसंख्या घेऊया 6 अधिक 8 यांची बेरीज जर केली तर बेरीज किती मिळणार 14। 14 ही काय समसंख्या म्हणजे पहिलं विधान काय आहे तर सत्य। आपल्याला शोधायचं आहे असत्य विधान। दुसरं विधान काय दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते। आता दोन विषम संख्या म्हणजे 7 अधिक 9 यांची जर बेरीज केली तर बेरीज किती मिळणार आहे 16। 16 ही काय समसंख्या म्हणजे हे विधान सुद्धा सत्य आहे की दोन विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या असते। आता विधान क्रमांक 3 बघा दोन संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असते। आता दोन संयुक्त संख्या आपण घेऊया 8 अधिक 12 या दोन संयुक्त संख्या यांची बेरीज किती मिळते इथं मिळाली 20 आणि दुसऱ्या दोन संयुक्त संख्या घेतल्या 9 अधिक 12 तर यांची बेरीज किती मिळेल आपल्याला तर 21 म्हणजे काय तर दोन संयुक्त संख्यांची बेरीज ही सम पण असू शकते किंवा विषम पण असू शकते कारण 20 ही सम आहे तर 21 ही काय विषम आहे। त्यामुळे विधान क्रमांक 3 हे सुद्धा सत्य आहे। साहजिकच आहे आपल्याला असत्य विधान शोधायला सांगितलं तर चौथा पर्याय हा असत्य विधानाचा असणार आहे। तर विधान काय आहे दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते ते विधान सत्य होईल की असत्य तर लक्षात घ्या। दोन मूळ संख्या 3 अधिक 5 या दोन्ही मूळ संख्या आहे आणि यांची बेरीज जर आपण केली तर बेरीज किती मिळेल 8। आता ही 8 ही मूळ संख्या आहे का तर नाही ही संयुक्त संख्या आहे। त्यामुळे विधान क्रमांक 4 हे असत्य विधान आहे। म्हणजेच आपलं उत्तर काय मिळणार आहे पर्याय क्रमांक 4 दोन मूळ संख्यांची बेरीज ही मूळ संख्याच असते हे चुकीचं आहे। विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।